नमस्कार गृहिणींनो आणि माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो. चला तर मग आज आपण रवा आणि दही यापासून बनवलेली स्टफिंग इडली ही रेसिपी बघणार आहोत. सर्वप्रथम कुकरमध्ये आपल्याला 4-5 बटाटे लावून घ्यायचे आहेत. त्यानंतर 3-4 शिट्ट्या होऊ द्यायच्या आहेत. त्यानंतर आपल्याला एका भांड्यामध्ये 2 वाटी रवा घ्यायचा आहे आणि 1 वाटी आपल्याला दही टाकायचे आहे. दही टाकल्यानंतर रवा आणि दही हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. तसेच त्यामध्ये आपल्याला थोडं पाणी टाकून परत ते फेटून घ्यायचे आहे. ते सगळं मिश्रण आपल्याला एकजीव होईपर्यंत आपल्याला ते फेटायचं आहे. तसेच आपल्याला त्याच्यामध्ये जेवढं पाणी लागतं तेवढं आपण थोडं थोडं त्यामध्ये टाकून ते इडलीसारखं आपल्याला बनवायचं आहे. आणि तसेच आपल्याला ते फेटत जायचं आहे, जेणेकरून ते सर्व मिश्रण एकजीव होईल. त्यानंतर त्याच्यावर एक झाकण ठेवून ते आपल्याला 10 मिनिटासाठी बाजूला ठेवायचे आहे. तसेच उकडलेले बटाटे आपल्याला हे थंड करायसाठी बाहेर काढायचे आहेत. नंतर त्या बटाट्याचे आपल्याला साल काढून घ्यायचे आहेत. साल काढून झाले की त्याचे भाजीसाठी बारीक बारीक काप करून घ्यायचे आहेत. आणि चला तर मग आता भाजीची तयारी करूया. सर्वप्रथम एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला लसणच्या पाकळ्या आणि काही मिरच्या आपल्याला टाकून ते बारीक करून घ्यायचे आहे. तुम्ही चवीनुसार मिरची घेऊ शकता. तुम्हाला तिखट हवे असेल तर तुम्ही जास्त हिरवी मिरची त्यामध्ये घालू शकता. तर बघा, हा आपल्याला बारीक ठेचा आपण तयार करून घेतला आहे. तसेच एका कढईमध्ये तेल टाकून त्यामध्ये जिरे मोहरी टाकायचं. त्यानंतर बारीक चिरलेला जो कांदा आहे तो त्यामध्ये टाकायचा. तसेच आपण भाजीला मटारसुद्धा यूज करणार आहोत, तर थोडे आपण मटार पण घ्यायचे. जिरं मोहरी छान तडतडली की त्यानंतर त्यामध्ये बारीक कांदा घालून तो छान तेलामध्ये होऊ द्यायचा. त्यानंतर जी आपण हिरव्या मिरचीची पेस्ट बनवली आहे ती त्यामध्ये टाकायची आणि ते सगळं मिक्स करून घ्यायचं. तसेच ते छान लालसर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. कांदा असा लालसर झाला की त्यामध्ये थोडं हळद आणि धनिया पावडर आणि चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचे आहे आणि ते सर्व तेलामध्ये एकजीव करून घ्यायचे आहे. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला मटार टाकून घ्यायचे आहे आणि ते छान एकजीव करून घ्यायचे आहेत. तसेच ते 5-6 मिनटं त्यामध्ये होऊ द्यायचे आहेत. मटार तेलामध्ये शिजून झाले की त्यामध्ये आपल्याला बटाटे टाकून घ्यायचे आहे आणि ते पण आपल्याला सर्व एकजीव करून घ्यायचं आहे. तसेच ते 5 मिनटं त्याला होऊ द्यायचे आहे. त्यानंतर बटाट्याची भाजी तयार. त्यानंतर एका कढईमध्ये आपल्याला पाणी उकळायला ठेवायचं आहे आणि त्यावरती स्टीलची चाळणी आपल्याला ठेवायची आहे. तसेच जे बॅटर आपण साईडला काढून ठेवलेलं होतं त्या बॅटरमध्ये आपल्याला परत चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि त्यामध्ये थोडं पाणी टाकून आपल्याला ते बॅटर इडलीसारखं बनवायचं आहे. ते छान परत एकदा आपल्याला फेटून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडा सोडा घालायचा आहे. नंतर आपल्याला 4-5 वाट्या घ्यायच्या आहे. त्या वाट्यांना तेल लावून त्यामध्ये आपल्याला ते सारण टाकायचं. ते सारण टाकून झाले की त्याला परत 5 मिनटं वाफ येऊ द्यायची आहे. वाफ येऊन झाले की आपण जे हे वडे बनवतो आहे ते वडे त्यावरती आपल्याला ठेवायचे आहे. अशा प्रकारे आपल्याला सर्व वडे ठेवून घ्यायचे आहे. ते ठेवून की त्यावर परत आपल्याला बॅटर टाकायचे आहे.
अशा प्रकारे सर्व वाट्यांमध्ये आपल्याला बॅटर टाकून घ्यायचे आहे आणि परत 5-6 मिनिटं त्याला वाफ येईल असं आपल्याला ते ठेवून द्यायचे आहे. झाले की ते आपल्याला परत काढायचे आहे आणि ते थंड झाल्यावर त्या वाट्यांमधल्या इडल्या आपल्याला चमच्याच्या साहाय्याने काढून घ्यायच्या आहे आणि तुम्ही ते चटणीसोबत सर्व करू शकता. धन्यवाद. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.